जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की माझे सर्वात जास्त व्हिडिओ जे असतात ते टेक्निकलवरती असतात आणि आणि आपल्यासारख्या रिटेलरने कशी सेफ बाजू पकडली पाहिजे. कारण की स्टॉक मार्केटमध्ये बहुतेक साऱ्या अशा नवीन व्यक्ती असतात, ॲग्रेसिव्हली काम करत असतात. म्हणजे त्यांचा उद्देश काय असतो की मला मोठं प्रॉफिट बनवायचं आहे मार्केटमधून, हाच त्यांचा उद्देश असतो. ते नॉलेज घेण्याचा पण कोणताही प्रयत्न करत नाही. तर स्टॉक मार्केटमध्ये असा पैसा म्हणत नाही मित्रांनो, त्यासाठी आपल्याला नॉलेज तर घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे, कोणत्याही ठिकाणी काम करा तुम्ही तुम्ही इक्विटीमध्ये काम करा किंवा ऑप्शनमध्ये काम करा, ETF मध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, कोणत्याही ठिकाणी काम करा, तर तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल. नॉलेज घेतल्याशिवाय तुमचा पैसा बनत नाही. आपल्यासारख्या रिटेलरने चांगला अभ्यास केला, एक सेफ बाजू जर पकडली, तर हळूहळू पैसा नक्कीच बनेल. पण स्टॉक मार्केटमध्ये आपली चूक तीच होते की आपण ॲग्रेसिव्हली येत असतो आणि स्टॉक मार्केटमध्ये चुका करून घेतो, लॉस करून घेतो आणि स्टॉक मार्केटच्या बाहेर निघून जात असतो. तर माझे सर्वात जास्त व्हिडिओ जे असतात, आपल्यासारख्या रिटेलरने कसं डिफेन्सिव्ह गेलं पाहिजे मार्केटमध्ये, कन्झर्वेटिव्ह गेलं पाहिजे, जास्त रिस्क मार्केटमध्ये घ्यायची नसते. मग तुम्हाला मी काही सेफ सेगमेंट सांगत असतो बघा, त्यामध्ये आपला पैसा नक्की बनतो. जसं ETF सारखं आहे बघा सेगमेंट, त्यामध्ये आपला पैसा बनतो. म्युच्युअल फंड असतात त्यांच्यामध्ये पैसा बनतो. इक्विटी आहे, इक्विटीमध्ये पण तुमचा चांगला पैसा बनतो. जर तुम्ही टेक्निकलचा चांगला अभ्यास केला तर तुमचा पैसा इक्विटीमध्ये पण बनतो. ठीक आहे, मग आजचा व्हिडिओ जो असणार आहे आपला एका ETF वरती असणार आहे. तो ETF म्हणजे CPSE ETF. CPSE ETF बद्दल आपण जवळजवळ 1 ते 2 महिन्यांपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता बघा, सर्वांनी तो व्हिडिओ बघितलेला पण असेल. मार्केट जेव्हा खाली येत असतं त्या डीपमध्ये आपण कसा फायदा मिळवू शकतो ते तुम्हाला मी त्या व्हिडिओमधून सांगितलं होतं. ठीक आहे, मग तशाच पद्धतीने आज पण आपण काय करणार आहे, CPSE ETF बद्दल या ठिकाणी जाणून घेणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे लेवल कोणते असणार, आपण त्यामध्ये कशी गुंतवणूक केली पाहिजे, त्या विषयाची सर्व चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघायचं आहे आणि आवडलं तर लाईक करत चला. काही जण तर लाईक पण करत नाही व्हिडिओला, असं नसतं. तुम्ही व्हिडिओ बघताय तर व्हिडिओला लाईक पण करायचं आणि एक छोटीशी कॉमेंट करून द्यायची व्हिडिओला. शेअर करण्याचा प्रयत्न करा, कारण की बहुतेक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवरती बघतात ऑप्शनचेच असतात. फ्री स्ट्रॅटेजी, नो लॉस स्ट्रॅटेजी याचेच व्हिडिओ तुम्ही सर्वात जास्त बघतात आणि त्याचा फायदा पण नसतो. बघा, माझं असं म्हणणं नाही की तुम्ही दुसरे व्हिडिओ बघू नका, बघितले पाहिजे, काय अडचण नाही, नॉलेज घेत राहिलं पाहिजे. पण ऑप्शनच्या मागे न लागता ज्यामधून आपल्याला नॉलेज मिळत आहे ना, चांगल्या गोष्टी शिकायला मिळत आहे, ते व्हिडिओ नक्की तुम्ही बघितले पाहिजे. इन्स्टंट पैसा बनवण्याकडे जाऊ नका तुम्ही. पैसा बनेल, हळूहळू बनवत चला, हळूहळू त्याला कंपाऊंडिंग करत चला. त्यामुळे हा व्हिडिओ पण तुम्ही नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून सामान्य व्यक्ती जे असणार आहे तिला पण समजेल की स्टॉक मार्केटमध्ये आपण सेफ पण पैसा बनवू शकतो, कोणती मोठी रिस्क न घेता. तर आज आपण जो अभ्यास करणार तो म्हणजे CPSE ETF बद्दल. CPSEचं फुल फॉर्म म्हणजे सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस. यामध्ये येणाऱ्या कंपन्या ज्या असतात पूर्ण गव्हर्नमेंटच्या. मी तुम्हाला इंडेक्सची फॅक्टशीट पण दाखवणार, त्यामध्ये गव्हर्नमेंटच्या कंपन्या असतात सर्व. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे PSUवरती गव्हर्नमेंटचा फोकस आहे खूप, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. जसं PSU बँकिंग पण आपण बघितलं होतं बघा, की त्याच्यामध्ये येणाऱ्या बँका जसं SBI बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बरोडा यांच्यावरती फोकस आहे सरकारचा. मागे पण तुम्ही बघितलं होतं की ह्या सेक्टरमध्ये चांगली रॅली आली होती. येणाऱ्या दिवसांमध्ये यांच्यामध्ये पण चांगली बाईंग येणार. 10 ते 15 दिवसांमध्ये काय येणार, इलेक्शनचे रिझल्ट येणार. इथे पण संभावना आहे की चांगली रॅली आपल्याला इथे ज्या पण गव्हर्नमेंटच्या कंपन्यांना त्यांच्यामध्ये बघायला मिळू शकते. PSUमध्ये लक्षात घ्या, आपल्याला सेफ बाजूने जायचं तर आपण काय करणार, CPSE ETFला बाय करणार. ठीक आहे, नाहीतर PSU बँक बीज असतं त्याला पण आपण बाय करू शकतो, त्याने पण चांगले रिटर्न दिलेले आहेत बघा. मी तुम्हाला सांगेल आपण कोणत्या लेवलला ॲनालिसिस केलेलं होतं CPSE ETFचं. तर यामध्ये येणारे स्टॉक पण छान आहे मित्रांनो. ठीक आहे ना, याच्यामध्ये कोचिन शिपयार्ड स्टॉक येतो. कोचिन शिपयार्ड मी दाखवेलच तुम्हाला. कोचिन शिपयार्ड, त्यानंतर NTPC, त्यानंतर कोल इंडिया, त्यानंतर पॉवर ग्रीड, त्यानंतर BEL सारखा स्टॉक आहे तो पण येत असतो. त्यानंतर ONGC बघा, अशा चांगल्या कंपन्यांचा समावेश या CPSE इंडेक्समध्ये होत असतो. आपण सुरुवातीला हा चार्ट जो बघतोय ना, हा CPSE इंडेक्सचा आहे. तर याची फॅक्टशीट पण मी तुम्हाला दाखवेल. चांगल्या कंपन्यांचा समावेश याच्यामध्ये होत असतो. तर काही जण म्हणणार मग आपण एक ETF बाय करण्यापेक्षा जर आपण स्टॉक बाय केला तर चालणार नाही, की चालू शकतं. हे स्टॉक खराब नाही आहे, सर्व स्टॉकने चांगला मोमेंटम दिलेला आहे. आपल्याला फक्त लेवल बघायचे असतात की आपण कोणत्या ठिकाणी आता स्टॉकला बाय केलं पाहिजे, म्हणजे आपली एंट्री मारते. बहुतेक जण म्हणतील की आता कोचिन शिपयार्डवरतीच जातोय मी, काय करतो त्याला टॉपला बाय करतो. बहुतेक जण टॉपला बाय करतात, त्याच्यामध्ये 15-20% करेक्शन होतं आणि ते लॉस सहन करतात. आणि हा स्टॉक आहे समजाच, आता तुम्हाला 1400वरती दिसतोय कोचिन शिपयार्ड, पण तो पुन्हा 1000वरती आला तर तो तुम्हाला खूप मोठी निगेटिव्ह रिटर्न देऊन टाकेल.
म्हणजे काय, हा एक स्टॉक येतोय फक्त खाली, तुम्ही तो बाय केलेला, पण बाकीचे स्टॉक इंडेक्सला वरती घेऊन जात आहे. मग इंडेक्स जर आपला वरती जातोय तर आपलं ETF खाली येणार नाही, ETF पण आपला वरतीच जाणार आहे. ज्याप्रमाणे इंडेक्सची मुवमेंट होत असते तशाच प्रकारे ETF ची पण होत असते. आता जसं आपल्याला हा इंडेक्स वरती जाताना दिसतोय, इथे बॉटम बनवला, कंटिन्युअसली वरती गेलेला आहे. म्हणजे काय, आपला जो ETF आहे, आपण जो CPSE ETF जो आपण बाय करणार त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार, प्रॉफिटच दिसणार, प्रॉफिट दिसणार आहे. लॉंग टर्ममध्ये पण आपला या ETF मध्ये पैसा बनवू शकतो. ठीक आहे, याची किंमत जेव्हा 35 ते 40 रुपये होती तेव्हापासून आपण याला ट्रॅक करतोय. आता जे पण जुने व्ह्यूवर्स असतील त्यांना माहीत आहे की मी ॲनालिसिसचे व्हिडिओ बनवायचो तेव्हा याची प्राईस चालू होती 35-40 रुपये, आणि हा ETF माझ्या मते आता 89 रुपयांपर्यंत गेलेला आहे कमी दिवसांमध्ये. तो पण 1 वर्ष पण माझ्या मते झालेलं नसणार त्याला. तर याने पण रिटर्न खूप चांगल्या प्रकारचे दिले. स्टॉकमध्ये चांगला मूव आला म्हणजेच तुमचा इंडेक्सवरती जाणार, इंडेक्सवरती गेला म्हणजे ETF पण वरतीच जाणार आहे. मग याच्यामध्ये आपली रणनीती काय असली पाहिजे की जो पण येणारा डिप असणार आहे त्या डिपमध्ये मी बाय करेल. आता तुम्हाला माहिती, इंडेक्स या ठिकाणी ट्रेड करतोय 6642, 6462 वरती. इंडेक्स इथे काय करतोय, ट्रेड करतोय टॉपला आहे, बरोबर. मग काही जण म्हणणार की इंडेक्स टॉपला आहे तर ETF पण टॉपला असणारच, ETF पण टॉपला असणार. मग मी आता ETFला इथे बाय करून टाकतो. केलं ETFला बाय, समजा इंडेक्स जर आला खाली तर तुम्हाला ताबडतोब काय 12-13% निगेटिव्ह रिटर्न दिसतील, म्हणजे तुम्ही टॉपला बाईंग केली आहे. पण केली टॉपला बाईंग, ETFच्या बाबतीत सांगतोय, स्टॉकच्या बाबतीत काही पण होऊ शकतं. पण इंडेक्स एक चांगल्या सपोर्टवरती आलेला आहे, समजा एक डिमांड झोनमध्ये आलेला आहे. मग काय करू शकतो आपण, तिथे ETF अजून बाय करू शकतो. काही ETFच्या क्वांटिटी असतात, आपण त्या ॲड करू शकतो. ॲड केल्याने काय होणार, ॲव्हरेज तुमची कॉस्ट खाली येणार. कशा पद्धतीने मी दाखवून देईल तुम्हाला. आणि इंडेक्स वरती जाणारच आहे, कोणताही इंडेक्स असू द्या तो वरती जाणारच, तो परमनंटली खाली येत नसतो. त्याच्यामध्ये करेक्शन येत असतात, पुन्हा बाईंग येत असते. मग आपण काय करायचं असतं, त्याच्यामध्ये डीपचा फायदा उचलायचा असतो. मार्केटमध्ये ज्या व्यक्तीला बाईंग जमली, योग्य लेवलला बाय करायचं जमलं, तर तो कधी लॉस सहन करत नाही, हे लक्षात ठेवा. स्टॉकच्या बाबतीत पण तसंच असतं. बहुतेक जण काय करतात, टॉपला बाय करतात. कोणत्याही स्टॉकला टॉपला बाय करायचं नसतं. त्याच्यामध्ये जेव्हा रिट्रेसमेंट येत असतं किंवा तो जर डाऊन ट्रेंडमध्ये असेल, तिथे बॉटम बनवत असेल, तर त्या ठिकाणी बाय करण्याचा प्रयत्न करा. बघा, त्या ठिकाणी प्रोबॅबिलिटी नक्कीच जास्त असते. तुम्ही ट्राय करून बघा या गोष्टीने. तर त्यासाठी अभ्यास करायचा असतो, टेक्निकल लेवल तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात, मग त्यानुसार बाईंग करायचं. हा इंडेक्सचा चार्ट मी तुम्हाला का दाखवतोय, कारण की बहुतेक जणांना ETFचे चार्ट समजत नाही. कारण की तिथे बनणारे कॅन्डल जे असतात ना, अशा मोठमोठ्या बनून जातात, रेड रेड कलरचे कॅन्डलच दिसतात, त्यामुळे त्यांना ते चार्ट समजत नाही. तर मी काय केलेलं आहे, हा इंडेक्सचा चार्ट तुम्हाला दाखवतो पहिले, की इंडेक्स आपला टॉपलाच आहे. ठीक आहे, एक इथे बॉटम बनवला होता, इथून रिव्हर्सल दिला, त्यानंतर आपल्याला इंडेक्सवरतीच जाताना दिसतोय. हा इंडेक्सचा चार्ट. इंडेक्सला बाय करायचं म्हणजे काय करायचं, आपल्याला ETFला बाय करायचं असतं. मग आपण डिपमध्ये जर बाईंग केली याच्यामध्ये, तर नक्कीच चांगला परतावा आपल्याला ETFमध्ये मिळू शकतो. आपण काय करूया आता, CPSE ETFचा चार्ट ओपन करू. मग मी ETFमध्ये तुम्हाला लेवल सांगतो इथे कोणत्या महत्त्वाचे असणार आहे, आणि आपण कोणत्या ठिकाणी ॲनालिसिस पण केलेलं होतं. आता हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय, हा CPSE ETFचा, हा ETFचा चार्ट, हा ETFचा बघा. आता आपण जे ॲनालिसिस केलेलं होतं ना, ह्या लेवलवरती जेव्हा ETFची किंमत होती 74 ते 75 रुपये, ह्या लेवलच्या दरम्यान ETF होतं, आणि आपण म्हटलं होतो की याच्यामध्ये टॉपपासून चांगल्या प्रकारचं करेक्शन पण झालेलं आहे. जर आपण इथे ETF बाय केला तर आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं प्रॉफिट पण मिळू शकतं. ह्या लेवलपासून ETF कुठपर्यंत जाऊन पोहोचलेलं बघा, तुम्ही पर्सेंटेज रिटर्न बघत चला. बहुतेक जण म्हणतात की ETFमध्ये मोमेंटम नसतो, ETF काय फक्त इंडेक्स 2-3% चालला, मला याच्यामध्ये 2-3% रिटर्न मिळतील. पण एखादा स्टॉक आहे, मला तो एका दिवसाला 10% देऊ शकतो. हे बघा, आपल्याला रिस्क कशी घ्यायची त्यावरती डिपेंड असतं. तुम्हाला जर एकदम सेफ साईडने जायचं तर रिटर्न पण तुम्हाला कमी दिसणार आहे, पण ते एकदम सेफ असणार आहे. आता तुम्ही जर लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल आणि तुम्ही ETFला बाय करून चालताय डीपमध्ये, तर नक्कीच तुम्हाला रिटर्न मिळणारच आहे त्याच्यामध्ये, असं नाही की मिळणार नाही. बहुतेक जणांचा हाच गैरसमज होत असतो की फक्त 2-3% मिळत आहे रिटर्न. तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल, चांगले स्विंग जर तुम्ही कॅच केले तर तो पैसा तुमचा आहे ना, बँकेपेक्षा पण काही पटीने जास्त बनणार तिथे. पण बहुतेक व्यक्ती काय करतात ना, ते बघतच नाही. ते काय बघतात, फक्त पैसा किती बनला पाहिजे माझा. त्या काय बघतात, फक्त मोठा पैसा बनला पाहिजे, पण ते कम्पेअर करत नाही. तर अशा गोष्टी कम्पेअर करत चला, पर्सेंटेजमध्ये रिटर्न बघत चला. जोपर्यंत तुम्ही पर्सेंटेजमध्ये रिटर्न बघत नाही ना, तुम्ही चुकणार मार्केटमध्ये. तुम्ही काय म्हणतात की मी एखादा ETF बाय केला आहे, त्याने मला लगेच ताबडतोब 20-25% रिटर्न देऊन टाकले पाहिजे 1-2 दिवसातच. असं होऊ शकत नाही ते, कारण की एक इंडेक्स एका दिवसाला 20 ते 25% चालूच शकत नाही. 1-2-3% मुवमेंट तो देऊ शकतो, हे 20-25% तो वरती जाऊ शकत नाही, कारण की जसं इंडेक्सवरती जाणार आहे तसा ETFवरती जाणार आहे. समजलं. तर ही रिटर्न बघा तुम्ही किती होते, जवळजवळ 20%च्या आसपास रिटर्न होते. आणि आपण हे ॲनालिसिस माझ्या
कोणत्या महिन्यामध्ये केलं होतं हे दाखवतो. इथेच होता ETF कुठं, मार्च महिन्यामध्ये. मार्च, एप्रिल आणि मे चालू आहे बघा. आता 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी झाला. त्या कालावधीमध्ये आपल्याला 20% रिटर्न मिळाले. हे कमी आहेत का? हे कमी. आपण बँकेत FD करतो, आपल्याला वर्षाला 60% रिटर्न मिळतात फक्त. मग या ETF मिळत आहे, कमी आहेत का? नाही, हे चांगले रिटर्न असतात. याच्यामध्ये जर कोणी स्विंग ट्रेडिंग करत असेल, मी टॉपला ETF बाय करणार नाही, बॉटमला आलेला मी बाय करतो, त्याने जर छोटासा स्विंग जरी कॅच केलेला असता तर 10-15% रिटर्न त्याचे बनून गेले असते. डीपमध्ये टॉपला बाय करून ट्रॅप व्हायचं नसतं. टॉपला कोण बाय करू शकतं? ज्यांना लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची. कालावधी मोठा असेल तर तिथे मग तुम्हाला हरकत नाही टॉपला बाय केलं तरी. डीपमध्ये तुम्ही पुन्हा बाय करू शकतात, ॲव्हरेज करू शकतात त्याच्यात, अशा पद्धतीने. आता ETF तुम्हाला दिसतोय 89 वरती. आता हा ETF पण टॉपला आहे. आता तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये जर पुन्हा रॅली आली तर लवकरच हा 100 रुपयांच्या लेवल पण गाठू शकतो. ETF गाठणार, कारण की याच्यामध्ये मोमेंटम कंटिन्यू आहे. याच्यामध्ये कोणत्याही ठिकाणी मोमेंटम तुटत नाही आहे. तुम्हाला मी इंडेक्सचा पण चार्ट दाखवलेला आहे, त्यामध्ये पण तुम्ही बघितलं मोमेंटम तुटत नाही आहे. इंडेक्स कंटिन्युअसली वरतीच जातो आहे. इंडेक्स जर जातो आहे तर ETF पण जाणारच. याच्यामध्ये लवकरच आपल्याला 100 रुपयांच्या आसपास लेवल बघायला मिळू शकतात. म्हणजे ते काय 8-10 दिवसात मिळणार का? नाही, काही कालावधी त्यासाठी जाऊ शकतो. तो कालावधी गेल्यानंतर मग इंडेक्समध्ये आपल्याला हे लेवल नक्कीच मिळू शकतात. बघा तुम्ही, नाही तर हा ETF आपल्याला 100 रुपयांच्या लेवल दाखवेल. खूप जणांनी हाच ETF 40 रुपयाला होता तेव्हा बाय केलेला होता, 40 रुपयांवरती. 50 रुपयांच्या आसपास माझी पण बाईंग आहे ETF आणि मी कंटिन्युअस त्याला होल्ड करतो आहे. माझा लॉंग टर्म यू त्याच्यामध्ये कालावधी जास्त, त्यामुळे मी त्याला होल्ड केलेलं आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये मग कोणाला जर बाय करायचं, एखादा लॉंग टर्म इन्व्हेस्टर असेल तर तो ह्या लेवलला पण बाय करू शकतो. करेक्शन आलं म्हणजे समजा ETF पुन्हा जर 85 रुपयांच्या आसपास आला, तो डीपमध्ये बाय करू शकतो. पुन्हा जवळ 80 रुपयांच्या आसपास आला, तो डीपमध्ये बाय करू शकतो. पुन्हा 75 रुपयांच्या आसपास आला, क्वांटिटी ॲड करत गेलं, आपलं ॲव्हरेज होणार आणि इंडेक्स काय परमनंटली खाली येणारच नाही. जरी इंडेक्सने मोठं करेक्शन दिलं, आता हे 20% करेक्शन इंडेक्सला द्यावं लागेल, तेव्हा तो ETFला या ठिकाणी 20% करेक्शन द्यावं लागेल, तेव्हा तो 75 रुपयांनी देणार. मग ह्या तर चांगल्या संधी असतात. हे मोठे जे डीप येत असतात मार्केटमध्ये, ती आपल्यासाठी नक्की एक मोठी संधी असते. मग आपण टप्प्याटप्प्यांमध्ये त्यांच्यामध्ये बाईंग करत जाणार. कोणी जर स्विंग ट्रेडिंग करत असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? टॉपला कधी बाय करायचं नसतं. तो टॉपला बाय केलं, हे मोठं करेक्शन जर झालं तर तो याच्यामध्ये ट्रॅप होणार, मग त्याला निगेटिव्ह रिटर्न दिसतील. आपण ETFमध्ये ॲव्हरेज का करू शकतो माहिती आहे? कारण की इंडेक्स आपला रिव्हर्सल देणार. स्टॉकच्या बाबतीत तसं नाही होऊ शकत. बहुतेक सारे स्टॉक मी तुम्हाला नेहमी सांगतो की ते खालीच येत आहे, त्यांच्यामध्ये रिव्हर्सल येतच नाही कोणत्याही प्रकारचा. ठीक, बाटासारखा स्टॉक आहे, बाटा कंपनीचा स्टॉक बघा, आत्ताच्या वेळेला किती दिवसांपासून तो तुम्हाला खालीच दिसतोय, कंटिन्युअसली खाली येतोय. खूप सारे स्टॉक आहे, नाव सांगायला गेले तर खूप सारे असे स्टॉक आहेत. ETFमध्ये तसं नसतं. इंडेक्स जातोय वरती, ETF आपलं वरतीच जाणार आहे. ठीक आहे. मग आता इथे महत्त्वाचा सपोर्ट कोणता असेल? 85 रुपयांच्या आसपास हा एक झोन आहे. इथे आता ETFसाठी डिमांड झोन बनणार आहे. इथे पण एक मोठी कॅन्डल बनली होती बघा 2 सेशनपूर्वीच. इथूनच आपल्याला चांगल्या प्रकारची बाईंग येताना दिसली पुन्हा. ठीक आहे. हा एक डिमांड झोन असेल याच्यामध्ये, ETFमध्ये 85 रुपयांच्या आसपास हा एक डिमांड झोन असणार. येणाऱ्या दिवसांमध्ये ETF नक्की 100 रुपयांच्या लेवल गाठणारच हा. याच्यामध्ये असणारे स्टॉक, कोचिंगची पॅड बघा, किती चांगला मोमेंटम. BL सारखा स्टॉक किती वरती जातोय. पॉवर ग्रीड, NTPC, कोल इंडिया, ONGC बघा, स्टॉकमध्ये चांगला मोमेंटम आहे त्यांचा. स्टॉकमध्ये चांगला मोमेंटम आहे, तर आपलं इथे पण प्रॉफिट बनवू शकतं. आणि हा एक झोन आहे, हा एका स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल 75 रुपये. याच्या खाली तर ETF माझ्या मते जायलाच नाही पाहिजे. ही तर आपल्यासाठी पुन्हा एक संधी असणार. जर ह्या लेवलला जर ETF आला तर ही आपल्यासाठी नक्की पुन्हा एक मोठी संधी असणार आहे 75 रुपयांच्या आसपास. तर मी तुम्हाला काय करतो, इंडेक्सची फॅक्टशीट दाखवतो. तर ही फॅक्टशीट आहे बघा CPEC इंडेक्सची. या इंडेक्समध्ये असणारे स्टॉक तुम्हाला दिसेल सर्वात जास्त वेटेज NTPCचं आहे, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, त्यानंतर ONGC, कोल इंडिया, BEL सारखी कंपनी, त्यानंतर NHPC, ऑइल इंडिया, NBCC, SJVN आणि कोचिन शिपयार्ड. CPEC इंडेक्समध्ये हे स्टॉक ज्यांचं वेटेज जास्त. कोणी म्हणेल की मग मी काय करतो, ETFना बाय करता NTPC बाय करतो, मला जास्त रिटर्न ETFपेक्षा मिळतील. करू शकतात बाय, फक्त तुम्हाला ती लेवल जमली पाहिजे बाय करण्याची. बहुतेक जण काय करतात ना, टॉपला करून टाकतात की हा स्टॉक वरतीच चाललेला आहे. जसं आता कोचिन शिपयार्ड त्यांनी ब्रेकआउट दिलेलं आहे बघा, आणि खूप चांगल्या लेवलला जाऊन पोहोचलेला आहे वरती तो. मग काय म्हणणार काही जण की डिफेन्सचे स्टॉक आहे ते तर वरतीच जात आहे, मी काय करतो या स्टॉकला बाय करून टाकतो, ते 1400ला बाय करतील. आलं मोठं करेक्शन 1000 रुपयावरती, त्यांना निगेटिव्ह रिटर्न दिसणार आहे, ते घाबरणार. पण हा एक स्टॉक खाली आला म्हणजे आपला पूर्ण इंडेक्स खाली येणार नाही. बाकीचे जर स्टॉक असतील, बाकीचे स्टॉक आहेत ज्यांचं वेटेज इंडेक्समध्ये जास्त आहे, ते वरती जात आहे, तर इंडेक्स तुमचा वरती जाणार, हा स्टॉक तुमचा खाली राहणार.
तुम्हाला निगेटिव्ह रिटर्न दिसतील. पण ज्यांनी ETF बाय केलेलं आहे त्यांचे निगेटिव्ह रिटर्न होणारच नाही, कारण की इंडेक्स चाललेला आहे वरती, तर त्यांचा ETF पण वरतीच जाणार आहे आणि त्यांना तो प्रॉफिट देऊनच जाणार. त्यामुळे ETF आपल्यासाठी नेहमी सेफ असतात. ज्यांना पण अवघड होतं ना स्टॉकमध्ये ट्रेडिंग करणं, तर ते ETF चांगल्या पद्धतीने जाऊ शकतात. काही जणांना वाटतं की माझा लॉंग टर्म व्ह्यू, मला एकदम सेफ जायचं आहे, मला काय इयरली 13, 14, 15% रिटर्न मिळालं पाहिजे, कारण की कोणता इंडेक्स असू द्या जवळजवळ तो 14-15% आसपास रिटर्न देतो इयरली. ठीक आहे, मग मला एकदम सेफ साईडने जायचं, मग काय तुम्ही त्याच्यामध्ये SIP करू शकतात किंवा बाय ऑन डीप. मार्केटमध्ये डीप आला टॉपअप करत चला, डीप आला टॉपअप करत चला, मोठा डीप आला थोडी जास्त अमाऊंट त्यामध्ये गुंतवत चला. त्याने काय होईल, भविष्यामध्ये आपण पुढच्या बुल रॅलीसाठी तयार होत असतो. जी मार्केटमध्ये बुल रॅली येत असते ना त्यासाठी आपण तयार होत असतो. आत्ताचं मार्केट जर आपण बघितलं, हे आपलं बुल मार्केट, आपलं इंडियन मार्केट जर बघितलं ना, हे बुल मार्केट आहे, कंटिन्युअसली वरती जात आहे. तुम्ही म्हणतात की मार्केट क्रॅश होणार, हे क्रॅश नाही आहे मार्केट, की निफ्टीमध्ये 800-1000 पॉईंटचं करेक्शन आलं म्हणजे काय क्रॅश नाही मार्केटमध्ये, आणि आला तर तो चांगलाच आहे. CPSE इंडेक्स आहे, हा पण खाली आला, क्रॅश झाला हा पण इंडेक्स, तर ही पण आपल्यासाठी संधीच असणार आहे, कारण की आपण आहोत लॉंग टर्म इन्व्हेस्टर. स्विंग ट्रेडिंग करणं वेगळं, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं वेगळं. मग तुम्ही याच्यामध्ये बाईंग केली, डीपमध्ये बाय करत जाता ETF, तर तुम्ही पुढच्या बुल रॅलीसाठी तयार होत आहे. इंडेक्स खाली येतोय, समजा एक खाली येतो, इंडेक्स खाली येतोय, तुम्ही डीपमध्ये बाय करत चालले. आता इथून जी बुल रॅली येणार आहे पुढची, त्या बुल रॅलीसाठी तुम्ही इथे तयार होत असतात, ॲक्युम्युलेशन करत असतात तुम्ही. आणि ह्या काही महत्त्वाच्या लेवल पण होत्या ETF त्या लेवल पण तुम्हाला या ठिकाणी समजलेल्या असतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक पण करायचं आहे. लाईक करणाऱ्यांची संख्या फार कमी झाली, आणि व्हिडिओला छोटीशी कॉमेंट पण करत चला, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना मार्केटमध्ये शिकून पैसा कमवायचा असेल त्यांच्याकडे व्हिडिओ नक्की शेअर केला पाहिजे तुम्ही, कारण की प्रत्येकजण क्विक पैसा बनवण्याचा प्रयत्न करतो. तर ज्यांना पण क्विक पैसा बनवायचा त्यांच्यासाठी आपला चॅनल पण नाही आहे. ठीक आहे, आपण हळूहळू मार्केटमध्ये गेलं पाहिजे, तिथंच आपला पैसा बनेल, समजलं. तर व्हिडिओला पण नक्की शेअर करायचं तुम्ही. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.